रामराम मंडळी, रामराम. परत एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर भावांनो, आमच्या कारखान्याचा पडलाय पट्टा आणि आम्ही चालू केलेत ऑक्सिजनचे कामं. भावांनो, ऑक्सिजनचं सर्वात पहिलं काम म्हणजे पीएची क्लिनिंग करणं. तर ह्या फोटोमध्ये पाहू शकता, हा आहे पीएचचा फोटो. पीएची म्हणजे प्लेट हीट एक्सचेंजर. पीएचीचं मेन काम म्हणजे भावांनो, गरम मटेरियल गार करणे आणि गार मटेरियल गरम करणे. ही आहे आपली सिरपची पीएची. याच्या एका साईडला असतो सिरप आणि दुसऱ्या साईडला असतं कुलिंग टॉवरचं पाणी. पीएचीचं वर्किंग कसं असतं याचा पूर्ण व्हिडिओ भावांनो आपण यूट्यूब चॅनलवर टाकणार आहोत. तर चला तुम्हाला दाखवतो की आम्ही ही पीएची क्लीन कशी करतो ते. डिस्टिलरी विभागामध्ये क्लिनिंग पर्पजसाठी सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे भावांनो कॉस्टिक सोडा. परंतु कॉस्टिक सोड्याचा स्टॉक संपला असल्यामुळे आपण आरो प्लॅन्टमधील लाय आणलेली आहे भावांनो. लाय म्हणजेच कॉस्टिक सोडा असतो, बट ते लिक्विड फॉर्ममध्ये असते. आरो प्लॅन्टमधून आणलेली लाय आपण दोन्ही प्लास्टिकच्या बॅलरमध्ये समान प्रमाणामध्ये टाकलेली आहे व त्याचा पीएच 12 ते 12.5पर्यंत मेंटेन ठेवला आहे. त्यानंतर प्लास्टिक बॅलरमध्ये बसतील तेवढ्या प्लेट्स टाकल्या. 4 ते 5 तासानंतर तुम्ही रिझल्ट पाहू शकता. जेवढी प्लेट्स कॉस्टिकच्या पाण्यामध्ये भिजली आहे त्याचा स्केल निघून गेलेला आहे. राहिलेला स्केल पाण्याने स्वच्छ करणार आहोत. सिरपच्या साईडचा प्लेटचा स्केल हा कॉस्टिकच्या पाण्याने निघून गेला आहे, पण पाण्याच्या साईडचा तसाच आहे. पाण्याच्या साईडचा प्लेटचा स्केल काढण्यासाठी भावांनो आम्ही आता वापरणार आहोत हायड्रोक्लोरिक ॲसिड. त्यासाठी आम्ही काही प्लेट्स जमिनीवर ठेवून त्याच्यावरती हायड्रोक्लोरिक ॲसिड टाकून घेतले. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की हायड्रोक्लोरिक ॲसिड प्लेटवर टाकल्याच्या नंतर रिॲक्शन्स कशी होते ते. भावांनो, पीएचच्या प्लेट्स ह्या स्टेनलेस स्टीलपासून बनवलेल्या असतात. काही प्लेटचा ग्रेड हा 304 तर काहींचा 316 ग्रेड असा असतो. SS 304 ग्रेडच्या प्लेटमध्ये निकेल क्रोमियमचा समावेश असतो, तर SS 316 ह्या ग्रेडच्या प्लेटमध्ये निकेल क्रोमियमसोबत मॉलिब्डेनमचा समावेश असतो. भावांनो, जर तुम्ही कारखाना क्षेत्रामध्ये काम करत असाल आणि हायड्रोक्लोरिक ॲसिड किंवा इतर कोणत्याही केमिकलचा वापर करत असाल तर त्यावेळेस नेहमी शूज, हँड ग्लोव्ज आणि गॉगल्सचा वापर करत जावा. ॲसिड टाकल्याच्या नंतर अर्ध्या तासाने आपल्या बटालियनने सर्व प्लेट्स ह्या पाण्याने व तारब्रशने धुवून घेतल्या. त्यानंतर भावांनो, तुम्ही रिझल्ट पाहू शकता की पीएचच्या प्लेट्स कशा निघाल्या आहेत ते. भावांनो, तुम्ही तुमच्या कारखान्यामध्ये पीएची क्लिनिंग कशाचा वापर करता हे कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय भारत.